लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी श्रद्धांजली अर्पण केल्यानं राजकीय वाद निर्माण झाला आहे। राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीला अभिवादन करण्याऐवजी चक्क श्रद्धांजली वाहिली। राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता ते चांगलेच वादात सापडलेत। राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत राहुल गांधींवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं। बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही, आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। बघा, औरंग्याच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही। हे हिरवे साप आहेत जे औरंग्याच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतो। देशाची, जनतेची, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। महात्मा गांधींच्या जयंतीला त्यांनी श्रद्धांजली दिलेली आहे आणि आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला त्यांनी होमेज म्हटलेला आहे, ज्याचा अर्थ हिंदीमध्ये श्रद्धांजली होतो। त्यामुळे संस्कृतीमधला फरक, व्याकरणाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने जे राजकारण भाजप नेहमी करते त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। दरम्यान या सर्व वादावर संभाजीराजेंनी ट्विट करत राहुल गांधींना सवाल विचारला। जयंतीच्या दिवशी कुणी श्रद्धांजली अर्पण करतं का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणं ही भाषिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अयोग्य आहे। शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते आणि त्यामुळं नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।